नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। आज बघा आपण दोन असे ऍटिट्यूड डिस्कस करणार आहोत की जे मला वाटतं की विद्यार्थ्यांकडनं हे चुका होतात आणि तो एक मुख्य कारण आहे की जनरली विद्यार्थ्यांना 3 अटेम्प्ट 4 अटेम्प्ट 5 अटेम्प्ट आहेत तेवढे लागतात है ना। बघा जसं अटेम्प्ट वाढतात तसतशी ना शक्यता वाढत जाते, हे तर फॅक्ट आहे। म्हणजे जर तुम्ही 3 अटेम्प्ट किंवा मॅक्झिमम विद्यार्थी बघा जास्तीत जास्त अटेम्प्ट दिल्यानंतर क्लिअर झालेले आहेत। मग प्रश्न हा आहे की काय आपल्याकडे पण तेवढेच वर्ष आहे का की आपण पण द्यायला तयार आहोत की आपण पण पहिल्या किंवा चला खूपच खूप म्हणू की दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला एक्झाम क्लिअर करायची आहे। तर मग यासाठी करावं काय लागेल, यासाठी आपल्याला एक्झाम काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। एक्झाम साठी नेमकं काय पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे। पण आहे काय की आता आपण सोशल मीडियाच्या जगात राहतो आणि या सोशल मीडियाच्या जगामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी ह्या चुकीच्या पसरवल्या जातात। जसं फॉर एक्झाम्पल यूपीएससी किंवा एमपीएससी ही एक्झाम म्हणजे काय तर खूप कठीण आहे। या एक्झाम मध्ये तुम्हाला सर्वच काहीतरी माहित असायला पाहिजे, खूप जास्त अभ्यास करावा लागतो। बघा सर्व बरोबर आहे, पण ह्या पूर्णपणे बरोबर नाही असं मी नक्कीच म्हणणार। आपल्याला यासाठी म्हणून काय तर एक्झाम समजून घेणं गरजेचं आहे। आता जे मी बोलतोय ना, जे काही तुम्हाला सांगणार आहे आणि 2 मुद्दे सांगणार आहे, जे 2 ऍटिट्यूड आपल्याला चेंज करण्याची गरज आहे, तर नक्की विद्यार्थी हा पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये क्लिअर होईल। मी हे यासाठी सांगतोय कारण माझे स्वतःचे 3 ते 4 वर्ष प्रिपरेशनचे आणि यासोबत काय तर 8 वर्ष, आता यातले 1-2 वर्ष सुद्धा मी टीचिंग मध्येच होतो आणि त्यानंतर काय तर मग मी पूर्णपणे टीचिंग मध्ये आलोय। तर माझे 8 वर्ष हे टीचिंगचे शिकवण्याचे। यावरून मला लक्षात येते की मी जेव्हा ऍस्पायरंट फेज मध्ये होतो त्यावेळेस माझ्याकडून काय चुका झाल्या हे मला कधी लक्षात येते, ज्यावेळेस मी एक शिक्षक बनलो तेव्हा। म्हणजे आज मला लक्षात येते की विद्यार्थी अजूनही त्या चुका करतायत, म्हणून ज्या चुका तुम्ही केलेल्या होत्या त्या चुका मी पण केल्या होत्या मला नक्की आठवतं। माझ्याकडे पहिले जे नोट्स मी तयार केले होते ते माझ्याकडे अजूनही आहेत। कारण काय, कारण तिथून लक्षात येतं आणि मी 100% सांगतो की तसेच नोट्स सर्वजण तयार करत असतील का, कारण सुरुवातीला पहिल्या वर्षी सर्वजण फॉर्म मध्ये असतात। तर अशा काय काय चुका आहेत आणि 2 मुख्य ऍटिट्यूड आहे जे आपल्याला चेंज करायला पाहिजेत आणि ते चेंज करा। एक्झाम ओरिएंटेड बना, परीक्षेला समजून घ्या, बघा एक्झाम क्लिअर होते की नाही। 100% क्लिअर होणार। आपला उद्देश एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचा आहे, ठीक आहे। आपल्याला हे समजून घ्यायचंय की आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ते देत आहोत, करेक्ट। आता हे म्हणजे नेमकं काय तर पुढे समजून घेऊ। सर्वात आधी माझा नंबर आहे तो नोट करून घ्या, 8793382448। कोणतेही तुम्हाला क्वेरीज आहेत तर या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल। मग ते क्वेरीज काय असू शकतं, जसं पहिला नवीन कोणी विद्यार्थी असेल, आता अभ्यासाला सुरुवात करताय तर सिलेबस हा आपला पहिली पायरी आहे। मग ते सिलेबस तुमच्याकडे नाहीये, मग एमपीएससी असू द्या किंवा युपीएससी असू द्या, कोणतेही असेल मला मेसेज टाका। यावर व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे, कॉलिंगला सुद्धा सेम नंबर आहे, मी तुम्हाला लगेच शेअर करतो। किंवा मग काही स्ट्रॅटेजी तुम्हाला डिस्कस करायचं आहे ना, किंवा इतर काही क्वेरीज आहेत, माझा विषय सायन्स आहे, सायन्स रिलेटेड काही क्वेरी आहे तुम्हाला किंवा सायन्सचा कंटेंट हवा आहे तरी पण डायरेक्ट मेसेज करता येईल। बॅच जॉईन करायची आहे, ऍडमिशन घ्यायची आहे आणि आता तर दिवाळीमुळे तर खूप मोठी ऑफर पण आहे, तरी पण डायरेक्ट मला यावर मेसेज करता येईल। सोबत आपण व्हॉट्सअपला एक ग्रुप तयार केलेला आहे सायन्ससाठी, तो जरी जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे। व्हॉट्सअप ग्रुपसाठी हे इथं दिलेलं आहे आणि टेलिग्रामला जाऊन खेमराज सर सर्च करा, तुम्हाला माझे सर्व चॅनल्स आहेत तिथं मिळतील। इंस्टाग्रामला गेलेत खेमराज चामोर्शीकर सर्च करा, तिथं पण तुम्हाला कंटेंट आहे। मी इंस्टाग्रामला सुद्धा रेग्युलर आहे, तो आता पोस्ट करत असतो। काही क्वेरी आहे जरी ते अकाउंट्स नाही मिळाले टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप किंवा इंस्टाग्राम, डायरेक्ट माझा नंबर आहे त्यावर मला मेसेज करा, ठीक आहे। चला बघा 2 आपण रिक्वायर्ड ऍटिट्यूड्स आहेत ते डिस्कस करणार आहोत। पहिला आहे काय की विद्यार्थी जनरली हे समजतात, कारण विद्यार्थी या फेजमध्ये यायच्या आधी त्यांनी सर्व असंच ऐकलंय ना की मला काय तर सर्व माहित असायला पाहिजे। आता विचार करा की तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो, मी सायन्स शिकवतोय आणि सायन्सचा आपल्याला काय विचारलं जातं, 6वी ते 12व्या वर्गापर्यंत काही पण विचारलं जाऊ शकतो। 6वी ते 12वी, इनफॅक्ट तुम्ही जर क्वेश्चन जर पाहिले तर 11-12 वर्गातले पण काही प्रश्न आहेत। मग 6वी ते 12वी जर तुम्ही हा जर पूर्ण अभ्यास करतो म्हटला, विचार करा की हे जे शालेय विद्यार्थी आहेत, शाळेतील विद्यार्थी आहेत, 6वी ते 12वी म्हणजे 7 वर्ष झाले। 7 वर्षाचा अभ्यास तुम्हाला महिना 1.5 महिन्यात संपवायचा आहे। विचार करा खरंच शक्य आहे का, प्रॅक्टिकली विचार करा शक्य आहे का, नाही आहे। मग काय करता येईल है ना, चला आपण मान्य करू की 6वा 7वा 8वा वर्ग ना हा अगदी काय तर आपण काही 2-4 दिवसात किंवा आठवड्याभरात आपण एक वर्ग संपवून घेऊ। 10व्या वर्गाला 11व्या वर्गाला 12व्या वर्गाला थोडा जास्त वेळ लागेल, तरी पण हा पूर्ण तुम्हाला चांगलं शिकायचं आहे। आणि जर
आणि किंवा मला जर शिकवायचं आहे ना, मला कमीत कमी 2 ते 3 वर्ष तरी लागतील पूर्ण 6वा 7वा 8वा असा 12 वर्ग पूर्ण शिकवायला. 2 ते 3 वर्ष तरी लागतील. एकच सब्जेक्ट बरं म्हणतोय का? बरं का? या व्यतिरिक्त इतर पण सब्जेक्ट्स आहेत. मग आपल्याला विचार करायला पाहिजे का हे सर्वच इम्पॉर्टंट आहे का? तर अजिबात नाही. यातून आपल्याला काढायचं आहे की एक्झाम ओरिएंटेड काय आहे. करेक्ट. आता तुम्ही म्हणाल की मग सर मार्केटमधले डायरेक्ट पुस्तक घेतोय मी, पण मार्केटमधल्या त्या पुस्तकांमध्ये एक लक्षात ठेवा की पूर्ण भाग राहणार नाहीये. जेवढा एक्झाम ओरिएंटेड आहे ना, तुम्ही कोणतीही पुस्तक घ्या आणि त्या विषयाचे आयोगाने विचारलेले प्रश्न बघा, सर्व प्रश्न त्या एका पुस्तकातून सॉल्व्ह होणार नाही. 100% सांगतोय मी. सायन्सचे पण नाही होत. मार्केटमधलं कोणतीही पुस्तक घ्या. बरोबर. बरं, दुसरा अजून एक ऍटिट्यूड काय की सर्व इम्पॉर्टंट असण्यासाठी विद्यार्थी असं काहीतरी अभ्यास करतो की काही जरी दिसलं त्याला माहीत करून घ्यायचं आहे. आणि असे बरेच एक्झाम्पल्स आहेत माझ्यासमोर की त्याला बघा, एक आपलं उद्देशनं अगदी क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचा आहे. हा एकमेव उद्देश आपला असायला पाहिजे. आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे हे सेकंडरी गोष्ट आहे. आपल्याला सर्व माहीत असायला पाहिजे हे सेकंडरी गोष्ट आहे. आपला उद्देश आहे फक्त आणि फक्त कट ऑफ क्लिअर करणे. जर तुम्ही याच्या मागे लागलं तर काय होणार? जसं बघा की आजच ज्यावेळेस मी एक सेशन घेतला, एक प्रश्न होता की आयोडीन टेस्ट कशासाठी आहे. आयोडीन टेस्ट, आणि हे एकमेवच अशी टेस्ट आहे आपल्या शाळेच्या पुस्तकात आहे, बाकी काही पाठ करायची गरज नाहीये. आणि ही जी टेस्ट आहे ही स्टार्च साठी आहे की एखाद्या पदार्थामध्ये स्टार्च आहे की नाही, पिष्टमय पदार्थ आहे की नाही. आता पर्यायामध्ये स्टार्च होतं, विटॅमिन पण होतं, प्रोटीन पण होते, मिनरल्स पण होते. आता विद्यार्थी काय करतात, त्यांना सर्वच माहित असायला पाहिजे म्हणून काय तर ते सर्व शोधत बसतात की विटॅमिनची टेस्ट काय, प्रोटीनची टेस्ट काय, मिनरलची टेस्ट काय. पण मी तुम्हाला सांगतोय की हे अजिबात विचारले जाणार नाही. इथे इम्पॉर्टंट आहे आयोडीन टेस्ट, बस एवढंच. आणि ती कशासाठी आहे? स्टारसाठी. आता जर असा जर ऍटिट्यूड असेल तर विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ यात जातो. मग मला सांगा की जो एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे तो खरंच त्या एका वर्षामध्ये होणार आहे का? यात बराच वेळ जातो. बरं, विद्यार्थ्याला ज्यावेळेस मी म्हटलं तर विद्यार्थी हे म्हणतो की सर आयोग काय विचारेल याची गॅरंटी नाही, त्यामुळे सर्व माहीत असायला पाहिजे. बघा, परत सांगतोय मी, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत की कट ऑफ क्लिअर करायचंय. या आउट ऑफच्या मागे जर लागलं तर तुम्हाला नक्की 3-4 वर्ष लागतील, 5-6 वर्ष लागतील 100%, की आयोग काय विचारला जाईल. त्यापेक्षा जर तुम्ही यावर फोकस केलं की माझा कसा कट ऑफ क्लिअर होईल, कोणत्या भागाला जास्त प्रायोरिटी असायला पाहिजे, ते प्रायोरिटी वाले सब्जेक्ट साहेब तो भाग आधी करा, आणि मग काय तर मग जो सेकंडरी भाग आहे तो नंतर करा. प्रायोरिटी भागातून काय होणार, नक्की तुमचा कट ऑफ क्लिअर होईल. पण होतं काय की आपण आउट ऑफच्या मागे लागतो आणि आउट ऑफच्या चक्करमध्ये जो भाग इम्पॉर्टंट आहे ना तो पण सुटून जातो. लक्षात ठेवा की पूर्ण अभ्यास कधीच होणार नाहीये. मी 6वी ते 12वी आपल्या एक्झामसाठी गरजेचं आहे, पण अजूनपर्यंत हे माझे पूर्ण वाचून झालेलं नाहीये आणि होणार पण नाही, मला माहित आहे. इथूनच मी पुढच्या मुद्द्यावर पण येणार आहे. ठीक आहे. अजून एक मुद्दा सांगतोय तुम्हाला की विद्यार्थ्याला वाटतं की मला इथं खूप नॉलेजेबल बनणं गरजेचं आहे. नीट समजून घ्या, खूप नॉलेजेबल बनणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे आता खूप जास्त टाइमपासही होतो. त्याचा प्रॉपर जो युटिलाइज करतो ना, यूज करतो ना, तो नक्की पुढे जाणार आहे. आता असं शिकवता शिकवता बघा, आता नॉलेजच्या चक्करमध्ये काय होतं, असं शिकवता शिकवता मी डायलिसिस शिकवत होतो. डायलिसिस म्हणजेच काय की किडनी खराब झाल्यानंतर किडनीचं मेन कार्य काय की आपल्या शरीरातील रक्त प्युरिफाय करणे. आता किडनी खराब झाल्यामुळे काय होणार की ते प्युरिफाय होणार नाहीये. आता प्युरिफाय होणार नाही तर तो आपल्या शरीरातील रक्त आहे तो काय तर बाहेर काढला जातो, मशीनने तो फिल्टर केला जातो आणि परत शरीरामध्ये टाकला जातो. त्या प्रोसेसला डायलिसिस म्हणतात. आता एवढं एक्झामसाठी इनफ आहे, खूप झालं, गरज नाही आहे. किडनीचं थोडं फंक्शन समजून घ्यायचं की किडनी नायट्रोजनियस वेस्ट वगैरे तयार करतो. आपण खूप नॉलेजेबल बनण्याच्या चक्करमध्ये हे शोधतो या डायलिसिसला किती खर्च येतो म्हणून. इमॅजिन करा की खरंच हे जेव्हा जेव्हा तुम्हाला डाऊट्स येत आहेत, प्रश्न हा विचारा की खरंच एक्झाम मध्ये विचारला जाणार आहे का. आणि मला हे क्लासमध्ये विचारलेले प्रश्न आहेत की सर डायलिसिसला किती खर्च येतो. आता डायलिसिसला किती खर्च येतो ते तर हॉस्पिटलवर डिपेंड करणार आहे. आज जेवढे रेट्स आहेत तेवढे 5 वर्षानंतर राहणार आहे का, 10 वर्षानंतर का, नाहीच राहणार आहे. पण विद्यार्थ्यांना म्हटलं तर विद्यार्थी हेच म्हणतात की सर माहित असायला पाहिजे आपल्याला. अरे हो, पण आता उद्देश आपली जो मोटिव्ह आहे तो काय आहे.
माहीत असण्यासाठी अख्खा आयुष्य पडले, पण यात मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हा सर्व असं जर ऍटिट्यूड जर ठेवलं तर तुमचा फक्त वेळ वाया जाईल. आणि वेळ वाया गेल्यामुळे काय होणार की पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तर एक्झाम क्लिअर होणार नाही आहे. त्याला नक्की मग 3, 4, 5, 6 वर्ष लागेल. आता लेट्स से की कोणी 4 वर्ष जर अभ्यास केला तर 4 वर्षामध्ये तो सर्वच अभ्यास करतोय ना, जो एक्झामचा गरजेचा पण आहे आणि नाही पण आहे असं सर्वच अभ्यास त्याचा होणार आहे. तर ऑब्व्हियस आहे की 3, 4 किंवा 5, 6 अटेम्प्ट नंतर जेवढे अटेम्प्ट जास्त तेवढी प्रोबॅबिलिटी तर वाढणारच आहे, ही शक्यता तर आहेच. पण मला वाटतं की आपण पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये एक्झाम आहे ती क्लिअर करायला पाहिजे. आय होप की हा पहिला ऍटिट्यूड तुमच्या लक्षात आला असेल की काय चेंज करायचे आपल्याला. दुसरा ऍटिट्यूड सांगतोय तो म्हणजेच काय की आपल्याला कंटिन्यू अपडेट करत राहायचंय. बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतोय की हे 6वी ते 12वी जसं मी म्हटलं तुम्हाला आपल्याला फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी सर्वच अभ्यास करायचा आहे 6वी ते 12वी. आता यामधला सर्व भाग आपल्याला वाचणं शक्य नाही आहे, पण आयोग काय करतोय दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येतो. दरवर्षी काहीतरी नवीन. जसं फॉर एक्झाम्पल 2023 मध्ये एक प्रश्न विचारला तो म्हणजेच काय तर बर्नॉलिस प्रिन्सिपलवर. बर्नॉलिस प्रिन्सिपल या आधी कधीच विचारलेला नव्हता. बरं, बर्नॉलिस प्रिन्सिपल मी अभ्यास केलेला होता का तर अजिबात नाही, मला पण येत नव्हतं. पण मला बाकी इतर सर्व प्रश्न आले 2023 चे, पण तो एक प्रश्न नाही आला. तर मी काय केलं, माझ्या लक्षात आलं की आयोग काय तर आता बर्नॉलिस प्रिन्सिपल काय आहे त्याचा मी लगेच सोर्स शोधला की 6वी ते 12वी मध्ये कुठं सापडतोय आणि पूर्ण बर्नॉलिस प्रिन्सिपल क्लिअर करून ठेवलं. आणि मला एवढं माहित होतं, माझा अंदाज होताच की नक्की कधी ना कधी आयोगाचा जो आता ट्रेंड बदलतोय या अशा पण टॉपिकवर विचारल्या जात आहे प्रश्न, तर आयोग नक्की कधी ना कधी यावर पण प्रश्न विचारेल. 2024 मध्ये लगेच प्रश्न विचारला आणि तो प्रश्न माझ्या नोट्स मधून सॉल्व्ह होतोय का, कारण मी 2023 मध्ये प्रश्न विचारला, लगेच नोट्स तयार करून ठेवले. आणि काय म्हटलं मी, आयोग दरवर्षी काहीतरी नवीन आणतोय, तर 2024 मध्ये आता एक नवीन प्रश्न नवीन टॉपिक घेऊन आलं, तो म्हणजेच काय तर वेन डिस्प्लेसमेंट लॉ. नवीनच, या आधी कधीच विचारलेलं नव्हतं, मला पण माहित नव्हतं. पण मी काय केलं आता तो असा काहीतरी प्रिपेअर केला की त्यावर जर काही जरी प्रश्न विचारला तरी पण मला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आता बघू यानंतर पुढे यावर कधी प्रश्न विचारला जातो, पण आपण काय या आधी जर विचारलंय तर आपल्याला रेडी असायला पाहिजे. त्यामुळे सर्व माहित असण्याची गरज नाही आहे. एक्झाम साठी काय गरजेचं आहे आणि एक्झामचा ट्रेंड कसा बदलतोय हे शोधून बघा आणि स्वतःला कंटिन्युअसली अपडेट करा. म्हणजे तुम्ही जर एक पुस्तक जर घेतलं असणार, बघा पुस्तकचे पण एडिशन येतात ना, पहिली एडिशन, दुसरी एडिशन, तिसरी एडिशन. अरे एक लेखक जर स्वतः अपडेट करतोय, मी माझे नोट्स, माझं शिकवण्याचे मागचे क्लासेस त्यामध्ये हे सर्व कॉन्सेप्ट नसतील, पण आता या वर्षीच्या सर्व कॉन्सेप्ट मध्ये हे मिळतील. तर मी एक टीचर म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक फॅकल्टी म्हणून स्वतःला अपडेट करतोय. पण मला प्रश्न पडतोय की ऍस्पायरंट हा स्वतःच अपडेट करत नाही. ऍस्पायरंट जोपर्यंत अपडेट करत नाही, जोपर्यंत एखाद्या पुस्तकात अपडेट होत नाही किंवा एखाद्या क्लासमध्ये अपडेट होत नाही तोपर्यंत. आता काय दरवर्षी नवीन पुस्तक घेणार आहे का, दरवर्षी नवीन क्लास लावणार आहे का, आणि चला लावलं तरी पण कधीपर्यंत, कुठपर्यंत आपण दुसऱ्यावर डिपेंडेंट राहणार आहोत. म्हणून अपडेट करणं ही गरज आहे. इथं आयोगाने फक्त आपल्याला सिलेबस दिले आणि त्या सिलेबस मध्ये काय विचारल्या जाणार हे नाही माहित आपल्याला. आपण फक्त अंदाज लावू शकतो की या घटकावर जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या घटकावर कमी प्रश्न विचारले जाऊ शकतात, आणि तो जर अनालिसिस असेल तर आपला कट ऑफ नक्की क्लिअर होईल. राईट. सो हे जे दोन ऍटिट्यूड आहे ते आपल्याला नक्की चेंज करायला पाहिजेत. हे चेंज करून बघा. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कदाचित असं होईल की तुम्हाला थोडे कट ऑफ पेक्षा थोडे कमी मार्क्स मिळालेत, पण परीक्षा काय आहे हे तुमच्या लक्षात आलं. आणि जर हे जर झालं, तुम्ही कट ऑफच्या जवळ पोहोचले, मी तुम्हाला 100% सांगतोय की सेकंड अटेम्प्ट मध्ये नक्की क्लिअर होईल. आयोग जरी काही वेगळं जरी विचारेल ना, तरी खूप काही आगळा वेगळा काहीतरी वेगळंच काहीतरी भयानक विचारलंय असं होत नाही. आणि विचारले तरी पण किती, 1-2 प्रश्न असे काहीतरी वेगळे विचारेल. जास्तीत जास्त प्रश्न ट्रेंडिंग विचारतात की काय मागचे काय पेपर आहेत त्यावर आधारितच विचारले जातात. मग म्हणून तर कट ऑफ क्लिअर करणे सोपे आहे. बरोबर, आले लक्षात? तर आय होप की हे दोन मुद्दे तुमच्या लक्षात आले असणार. नक्की यावर काम करून बघा. चला, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडनं काहीतरी मिस होत आहे, म्हणजे तुम्ही जर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करता करता तुमचा ऍटिट्यूड हे आहे, कारण शेवटी तुम्ही मानव आहेत, मी मानव आहे, आणि मानवाला एक प्रॉब्लेम हा आहे की लगेच चेंज करायला तो इझिली तयार राहत नाही.
है ना, स्वतःचा ऍटिट्यूड चेंज करायला लगेच रेडी होत नाही. मला माहित आहे की काही काही विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी खटकेल पण, की सर्व अभ्यास नाही न करता एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून. तर ह्या गोष्टी कदाचित कोणाला खटकेल. याला सायन्समध्ये एक शब्द आहे इनर्शिया, की इनर्शिया म्हणजे काय, की ज्या स्टेटमध्ये आहे तिथून बाहेर येण्यासाठी अपोज करणे. तर आपल्या ऍटिट्यूडच्या बाबतीत तसंच इनर्शिया आहे. आपण लगेच काय तर चेंज करू शकत नाही. चला, जरी तो ऍटिट्यूड तुमचा असेल आणि तुम्ही चेंज करायला तयार नसणार, तर मी तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट करतोय, ते करून बघा. तुम्हाला वाटतंय ना सर्व अभ्यास करायचंय, सर्व अभ्यास करा. फक्त यामध्ये सोपा मार्ग सांगतोय, सर्व अभ्यास करा, काही प्रॉब्लेम नाही. पण यामध्ये काय करायचंय, कोणता भाग प्रायमरी आणि कोणता भाग सेकंडरी आहे हे ठरवा. प्रायमरी म्हणजे कोणता भाग, जो आयोगाच्या PYQ वरून आपण अंदाज लावलेला आहे तो. आणि सेकंडरी मग कोणता भाग, या व्यतिरिक्त कोणता सुटलेला आहे तो. एवढं तर करता येईल की आपल्याला हे तर कळेल की आपल्याला 1 वर्षात अभ्यास करायचा, तर मला एनी हाऊ हा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा वेळ मिळाला तर आपण हा करणार, अदरवाईज नाही. हा तर आपल्याला प्लॅन करता येईल ना, बरोबर. आणि जर तुम्ही असं जरी करतो म्हटलं की PYQ वरून अभ्यास, तरी पण वर्ष कमी पडतो. आणि आपण काय करतो मग, सर्व अभ्यास करायला जातो, हे अर्धे PYQ होतात आणि अर्धा भाग हा करतो आणि म्हणतो की कट ऑफ क्लिअर झालेला नाही. दिस इज द रियालिटी. सो मला वाटतं की हा सिंपल सोल्युशन आहे. करेक्ट. प्रायमरी आणि सेकंडरी डिसाईड करा, की कोणतं प्रायमरी आहे तो आधी करा, PYQ अंदाज घ्या, आणि मग वाटतंय तर मग इतर करा. यस, ऑल क्लिअर. चला, परत एकदा मी इथं नंबर शेअर करतोय, 8793382448. काही जरी क्वेरीज आहेत, चॅटबॉक्स मध्ये मेसेज टाका, मी तुमचे कमेंट्स आहेत ते वाचतोय. किंवा तुम्हाला इतर काही बोलायचं तर डायरेक्ट मला पण कॉन्टॅक्ट करता येईल. राईट. आता नवीन विद्यार्थ्यांना जनरली काय प्रॉब्लेम असतो, की सिलेबस नाही आहे तुमच्याकडे, मग तुम्ही MPSC, UPSC, MPSC मध्ये राज्यसेवा किंवा कंबाईन काही जरी आहे, डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही स्ट्रॅटेजी बद्दल बोलायचं आहे, काही डाऊट्स आहेत, डायरेक्ट कॉल करा, है ना. कारण स्ट्रॅटेजी जर बोलायचं आपल्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. मेसेजवर तेवढं बोलणं होणार नाही, तर बेटर आहे का डायरेक्ट कॉल करा. ठीक आहे. त्यानंतर मग आहे काय, तर जर तुम्हाला सायन्स रिलेटेड काही क्वेरी आहे तरी पण कॉन्टॅक्ट करता येईल. तुम्हाला बॅच रिलेटेड काही क्वेरी आहे, बॅच जॉईन करायची आहे, तरी पण मला कॉन्टॅक्ट करा, है ना. व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करायचा आहे, तर व्हॉट्सअपला सेम नंबर आहे, तिथं मेसेज करा की मला ग्रुप जॉईन करायचे. इथं टेलिग्राम दिले आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही मला सर्च करू शकता. ऑल क्लिअर. आणि लक्षात ठेवा की आता दिवाळी आहे, तर दिवाळीमुळे काय तर ऑफर आहे. आधी जी यशोदयची बॅच होती ती फक्त राज्यसेवासाठी होती, पण आता ती MPSC राज्यसेवा आणि UPSC दोघांसाठी एकच बॅच आहे. सर्व विषय त्यामध्ये कव्हर केले जाणार, प्रीचे पण आणि मेन्सचे पण. सिलेबस सारखा आहे, मी ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलाय की काय सारखा आहे प्री आणि MPSC आणि UPSC मध्ये काय सारखं आहे, काय सिलेबस मध्ये बदल आहे, काय फरक आहे, तो सर्व व्हिडिओ मी कव्हर केलेला आहे, बरोबर. यामध्येच लक्षात ठेवा की बेसिक साठी NCERT इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला ती बॅच इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. आधी 16 बुक्स मिळायचे, पण आता 18 बुक्स आपण केलेले आहेत. 18 बुक्स तुम्हाला इथे मिळत आहे, कारण आता बॅच पण MPSC प्लस UPSC आहे. पर्सनल मेंटरशिप आहे ते पण इथं तुम्हाला मिळत आहे. आणि ही एकमेव बॅच अशी आहे जी लाईफ टाइम साठी सबस्क्रिप्शन पण मिळत आहे. लक्षात ठेवा की आता दिवाळीमुळे सर्व बॅचेसवर डिस्काउंट तर आहे, भरपूर डिस्काउंट मिळेल. त्यासाठी माझा हा नंबर आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. EMI मध्ये तुम्हाला फीज आहे ती पे करता येणार आहे, करेक्ट. यासोबत तुम्हाला एक विशेष मध्ये सांगतोय की आता दिवाळीमुळे तुम्ही कोणतीही बॅच जर परचेस केलेत आणि जर तुम्ही टेक्स्टबुकचा ऍप जर ओपन केला, तर तुम्हाला तिथे एक व्हील पाहायला मिळेल. हा व्हील जर तुम्ही फिरवला तर तिथं प्रत्येक कप्प्यामध्ये काही पर्सेंटेज दिलेले आहेत. जो पर्सेंटेजवर तुमचा तो व्हील थांबणार तेवढे पर्सेंट तुम्हाला कॅशबॅक पण मिळणार आहे. आले का लक्षात. म्हणजे डिस्काउंट तर आहेच आहे, ऍडमिशन घेताना तुम्हाला भरपूर डिस्काउंट मिळेल, आणि जेवढी तुमची फीज आहे त्याचे काही पर्सेंटेज तुम्हाला कॅशबॅक पण मिळत आहे. क्लिअर. आणि सोबत काय तर लाईफ टाइम व्हॅलिडिटी यामध्ये तुम्हाला मिळत आहे. बरं, कितीला आहे ही बॅच. ही बॅच विथ ऑप्शनल 44,999 आहे. विथ ऑप्शनल म्हणतोय मी, MPSC प्लस UPSC. पण यामध्ये नक्की अजून एक्स्ट्रा काही डिस्काउंट होईल. त्यासाठी काय करायचे, माझा हा जो नंबर आहे त्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला विदाऊट ऑप्शनल जर जॉईन करायचं असेल तर 38,071 रुपयाला आहे. परत यामध्ये पण डिस्काउंट होणार. जर तुम्हाला फक्त ऑप्शनल जॉईन करायचा आहे, जो ऑप्शनल एक PSIR आणि एक हिस्ट्री आहे, ते 11,999 रुपयाला मिळत आहेत ऑप्शनल. ठीक आहे, जर फक्त ऑप्शनल जॉईन करायचं असेल तर.
सोबत आपल्याकडे कंबाईनची पण बॅच आहे, प्री आणि मेन्स कम्प्लीट यामध्ये कव्हर होणार आणि हे 8,999 रुपयाला ही बॅच आहे. आणि अंतिम प्रहार आणि जर फक्त मेन्स त्यामध्ये जॉईन करायचं असेल 3,599 ला आहे. आणि अंतिम प्रहार एक कंबाईन क्रॅश कोर्स साठी आहे. या वर्षी होणारी जी परीक्षा आहे कंबाईनची त्या रिलेटेड ही आपण एक क्रॅश कोर्स सुरू केलेला आहे, ज्यामध्ये पीवायक्यू, कारण मी आता सांगितलं की पीवायक्यू फार इम्पॉर्टंट आहे, पीवायक्यू सोबत सर्व कॉन्सेप्ट क्लिअर केल्या जाईल या बॅच मध्ये. ही बॅच तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की 1499 ला आहे, पण यामध्ये पण डिस्काउंट होणारच. त्यासाठी मला मेसेज करायचे, मी तुम्हाला एक लिंक शेअर करतो, लिंकवर जा, लिंकवर क्लिक करा, तिथून पेमेंट करा. परत काय तर या फीज मध्ये पण कमी होईल. आय होप की क्लिअर झालं असणार. तर लवकरात लवकर डिसिजन घ्या, कारण बघा बॅच पण इम्पॉर्टंट आहे. कारण या सर्वांवरून तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपल्याला प्रॉपर प्लॅनिंगसाठी, स्ट्रॅटेजीसाठी या पीवायक्यून कसं अंदाज घ्यायचा आहे, कोणता भाग प्रायमरी आहे, कोणता भाग सेकंडरी आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेंटॉर असणं गरजेचं आहे. कोणीतरी सांगणारा गरजेचा आहे, जो असा पाहिजे जो एक्सपिरियन्स आहे, बरोबर. त्याशिवाय प्रॉपर स्ट्रॅटेजी करता येणार नाही. वेळोवेळी आपल्याला अपडेट करत राहायचं आहे. नेमका एखादी प्रश्न आता आयोगाने नवीन विचारलाय तो समजून घ्यायचा की आयोग कसं चाललाय, कुठं जातोय. आपण रेग्युलर युट्यूबला सेशन घेतोय, पण बॅच मध्ये काहीतरी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये एक प्रॉपर रोडमॅप तुम्हाला मिळतं आणि प्रॉपर स्टडी त्यामध्ये होत असते, ज्याची खरं तर गरज आहे ना. युट्यूबला तसं प्रॅक्टिस सेशन्स आपले हे रेग्युलर होतातच. ऑल क्लिअर. तर लवकरात लवकर डिसिजन घ्या. स्क्रीनवर माझा नंबर आहे, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.